बाहुली बनवण्यासाठी मी हे घेतलेली आहे, एक बाहुली थोडी मोठीच घेतली आहे मी. मग त्याच्या लेअर बसवण्यासाठी आपण टोपलीची बाहुली बनवायची आहे. ही टोपली त्याच्यासाठी बदामी आणि गुलाबी कलरचे लोकर, ही सुई आणि सीझर. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बाहुलीची टोपी कशी विणायची ते पाहिले. आता आपल्याला बाहुली विणायला शिकायचे. चला सुरुवात करू. चला आता आपण विणायला सुरुवात करू. सुरुवातीला आपल्याला एक सिंपल नॉट लावून घ्यायचे आणि चेन 1 2. आपल्याला काय करायचे, असं बाहुलीसाठी हे असा पूर्ण बाहुलीला राऊंड येईपर्यंत इतक्या चेन बनवायच्यात. तुमची बाहुली लहान मोठी असू शकते, त्या ह्याच्यानुसार पूर्ण पुढून पाठीमागून बाहुलीला पूर्ण होईल अशा प्रकारे आपल्याला चेन बनवायचे. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. आता आपण लावून बघू. आणखी 2-3 चेन लागतील आपल्याला. 25 26 27 28 29 आणि 30 चेन घेतल्यात मी. आता आपण बाहुलीला बसवून बघू. अशा प्रकारे माप घ्यायचे. हे पहा, काढून घेते मी. आता आपल्याला हे चेनचं असं गोल करून घेऊ. सुरुवातीच्या चेनमध्ये एक स्लिप नॉट लावून घ्यायचे. अशा प्रकारे एक स्लिप नॉट लावून घ्यायचे. आणि आता आपल्याला प्रत्येक चेनमध्ये एक मोठा खांब असं एक डबल क्रोशे घ्यायचा. प्रत्येक चेनमध्ये एक डबल क्रोशे असं करत आपल्याला हे पूर्ण साखळी विणून घ्यायची आहे. आपल्याला प्रत्येक ह्याच्यात एक एक सिंगल क्रोशे डबल क्रोशे घ्यायचा आहे. तुम्हाला हवा तर तुम्ही सिंगल क्रोशे पण घेऊ शकता, पण मी मोठे बाहुले असल्यानं थोडं डबल क्रोशे घेते. प्रत्येक साखळीत एक डबल क्रोशे किंवा मोठा खांब घ्यायचा आहे आपल्याला. छोटे सिंगल क्रोशे करून पण विणता येते. मी दाखवलेली बाहुली तुम्हाला सिंगल क्रोशेनंच विणली, पण हे आपण डबल क्रोशेनं विणणार आहोत. प्रत्येक साखळीवर एक मोठा खांब घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे पूर्ण करून एक राऊंड आपण पहिल्यांदा बाहुलीला घालून बघणार आहेत, म्हणजे फिट यावं व्यवस्थित तिला. आणि शेवटला इथं स्लिप नॉट लावून घ्यायचे. आता आपण घालून बघू बाहुलीला. हे पहा, असं फिट्ट आले. असं करत आपल्याला इथपर्यंत
प्रत्येक साखळीवर एक खांब करत इथपर्यंत विणून घ्यायचं आहे. थोडंसं विणून दाखवते इथपर्यंत. इथून खाली आपल्याला हे टोपलं लावायचे, त्याच्यानं इथपर्यंत विणून घेऊ आपण. थोडं आणखी दाखवते मी. डायरेक्ट बाहुलीला विणताना थोडं अवघड जाते, म्हणून आपण थोडं हे बाजूला काढून विणतायत. हे पहा, आता आपल्याला दाखवते. 2 चेन घ्यायच्यात आणि प्रत्येक साखळीत एक मोठा खांब घेत विणायचा आहे आपल्याला. तुमची बाहुली लहान मोठी जशी आहे त्याप्रमाणे पूर्ण बाहुलीला अशा साखळी घेऊन विणायचे तुम्ही. मोठे छोटे तुम्हाला हवे तसे सुरुवातीला मध्ये ड्रेसला करू शकता, पण मोठ्या खांबाने थोडं लवकर होते विणायचं. पण तुम्हाला हवं तसं तुम्ही करा. तसंही मी दाखवालच नंतर तशाही प्रकारची बाहुली बनवून. हे पहा, प्रत्येक साखळीवर एक एक सिंगल क्रोशे करत आपल्याला पूर्ण राऊंड करू. पूर्ण बाहुलीच्या तुम्हाला दाखवले तिथपर्यंत बनवून घ्यायचेत. मी बनवून घेते. हे पहा, मी इथपर्यंत बाहुली विणून घेतली आहे. आता इथून पुढे आपल्याला झालरची एक लाईन बनवायची. पहा किती सुंदर दिसते हा कलर. चला आपण बनवायला सुरुवात करू. आता आपल्याला आपले किती राऊंड झालेत बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 राऊंड झालेत. एक राऊंड घेऊ. झालर करतोय आपण. एक राऊंड बनवून घेऊ आपण. 2 चेन आणि प्रत्येकावर पहिल्यासारखंच एक एक डबल क्रोशे घ्यायचा आहे, मोठा खांब अशा प्रकारे. पूर्ण बनवून घ्यायचा एवढा राऊंड. आता आपला एक 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 मोठा खांब घेऊन 10 राऊंड झालेत. आता आपल्याला झालरचं दुसरा राऊंड करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक साखळीत एक खांब, एकात एक खांब आणि दुसऱ्या साखळीत 2 मोठे खांब असं विणायचे. दाखवते तुम्हाला. 2 चेन घेऊ सुरुवातीला आपण. ह्या पुढच्या साखळीत आपल्याला एक मोठा खांब घ्यायचा आहे असा आडा टाकून, आणि त्याच्या समोरच्या साखळीत आपल्याला 2 मोठे खांब घ्यायचे आहेत. एकाच साखळीत 2 खांब, पुन्हा एक, पुन्हा पुढच्या ह्याच्यात 2, असंच 1 2 1 2 करत पूर्ण राऊंड असा विणून घ्यायचा आहे. असंच हे बघा 1 2 1 2 करत आपला पूर्ण राऊंड झालेला आहे. येतं आपण हे पहिले 2 चेन घेतल्या होत्या, त्यातल्या दुसऱ्या चेनमध्ये अशा प्रकारे स्लिप नॉट लावून घेऊ आणि पुन्हा 2 चेन 1 2 आणि आता प्रत्येक साखळीत 2 खांब घ्यायचे, मोठे खांब. हे पहा 1 2 असंच घेत पुन्हा पुढच्या ह्याच्यात 2 घ्यायचेत. प्रत्येक साखळीत 2 राऊंड 2 मोठे खांब घ्यायचेत. 1 2 पुन्हा पुढच्या ह्याच्यात 2 1 2. प्रत्येक साखळीत 2 2 खांब करत आपल्याला पूर्ण हा राऊंड पूर्ण करायचा आहे. मी बनवून घेते. प्रत्येक साखळीत 2 खांब बनवायचेत. हे पहा अशा प्रकारे आपले झालर झाले. दुसरा राऊंड झाला पूर्ण. इथं आपल्याला दुसऱ्या साखळीमध्ये स्लिप नॉट करून घ्यायचे. आता आपल्याला झालरचा चौथा राऊंड घ्यायचा आहे. एक एक खांबाचा एक राऊंड, एकात एक
दुसऱ्या चेनमध्ये 2 असायचा दुसरा राऊंड आणि प्रत्येक चेनमध्ये 2 हा तिसरा राऊंड. आता आपल्याला चौथा राऊंड बनवायचा आहे. त्या 2 चेन घेतल्यात. आता आपल्याला प्रत्येक चेनमध्ये 3 मोठे खांब घ्यायचेत. हे पहा, 1 2 आणि 3. असंच पुढच्या साखळीत घेणार आहेत आपण. 1 2 3. पुन्हा पुढं तसंच पुढच्या साखळीत 3 1 2 3. आणखी एक दाखवते तुम्हाला. ह्या पुढच्या साखळीत आपल्याला 3 घ्यायचेत. 1 2 आणि 3. असंच आपल्याला हा राहिले पूर्ण राऊंड बनवून घ्यायचा. हे असं झाले. पूर्ण बनवून घेऊ आपण. हे पहा, आपले 4 राऊंड झालेत. आता आपल्याला हे एक झालरचे राऊंड पूर्ण झाले आपलं. आता आपण घालून बघू बाहुलीला. हे पहा, अशी झाली आहे आपली बाहुली. आता याच्या पुढचा राऊंड पुढच्या भागात सांगते मी बाकीचं. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.